आपलं मत काय? मुळात निवडणूक आयोगाला आता मतपडताळणी करण्याची गरज वाटली, याबद्दल त्यांचे खरं तर आभार व्यक्त केले पाहिजे. जी. सातत्यानं काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आणि आम्ही सगळी लोक, म्हणजे राहुलजी गांधींनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी निवडणूक आयोगाचा टराटरा बुरखा फाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. जी. आणि विधानसभेच्या महादेवपुरा मतदार कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातली आकडेवारी सहित जी. बाजू मांडून मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार आहे, मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ आहे, हे स्पष्ट करण्याचं काम राहुल गांधींनी आणि काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. जी. त्यानंतर बिहारमध्ये जी वोट अधिकार यात्रा राहुल गांधींनी काढली, त्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वोट चोर गद्दी छोड अशा पद्धतीचं आंदोलन काँग्रेस पक्ष राबवत आहे, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी. संसदेतल्या विरोधी पक्षाच्या 300हून अधिक खासदारांनी निवडणूक आयोगावरती मोर्चा नेला. तो मोर्चा म्हणजे पहिल्यांदा निवडणूक आयोगावर एवढ्या मोठ्या संख्येनं मोर्चा निघण्याची ही देशाच्या इतिहासातली पहिली वेळ असेल. जी. त्यावर सुद्धा निवडणूक आयोग आणि सरकारनं विरोधी पक्षाच्या म्हणजे खासदारांना काँग्रेसला त्या काय ठिकाणी काय कपिल डोके, काँग्रेसला काय म्हणायचंय? निवडणूक आयोग आपलं काम त्यांच्या पद्धतीनं करत नाहीये, अपेक्षित पद्धतीनं करत नाहीये, नेमकं तुमचं म्हणणं काय? निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित चाललं नाही आहे. त्यांच्या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे. निवडणूक आयोग मतांची चोरी करण्यामध्ये सत्ताधारी पक्षाला सहकार्य करते आहे, थांबा हा आमचा थांबा, आरोप आहे. तुमच्या या आरोपावरती उत्तर घेऊया. मधु चव्हाणजी, थेट आरोप आहेत, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालतोय असं काँग्रेस म्हणतंय. मला असं वाटतं की कपिल डोके, मी त्यांना पाहिलं नाही आहे, पण एका जबाबदार विरोधी पक्षाचे ते प्रतिनिधी आहेत. माझी त्यांना विनंती आहे की आपलं बोलणं मी शांतपणे ऐकलंय, जी. आपणही स्वागत केलं, त्याबद्दल आपलं अभिनंदन. माझी एवढीच विनंती आहे, एका वाक्यात पहिलं माझं म्हणणं शांतपणे ऐका. जी. खोटा नॅरेटिव्ह तयार केला जातोय. 1971 साली इंदिराजींना प्रचंड बहुमत मिळालं. त्यावेळेला जनसंघ सोडून सगळ्यांनी आरोप केला की या बाईचा नाही शाहीचा प्रभाव आहे. जी. तेव्हा एकमेव जनसंघाचे अटल बिहारी वाजपेयी म्हणाले, इंदिराजींना बहुमत जनतेने दिलंय, आपण अशा तऱ्हेनं त्याच्यावर शंका घेणं बरोबर नाही. जी. दुर्दैवाने इंदिराजींची हत्या झाल्यानंतर, राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी कधी नव्हतं एवढं बहुमत, सुमारे 400च्या वर जागा राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळाल्या. जी. त्याही वेळेला लोकांनी आरोप केले, जनसंघाने, त्यावेळेच्या जनता पार्टी होत्या, आम्ही केले नाही, की भावनेच्या आधारावर लोकांनी निवडून दिलंय, ही काही खरी लोकशाही नाही, पण आम्ही आरोप केला नाही. जी. महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेचं आणि बिहारमध्ये आता 300 खासदार गेले. मुळात 542 पैकी ती सर्व मिळून, बीजेपीचे एकट्याचे नाहीत, सर्व मिळून 310, 312 हे एनडीएकडे आहे. त्यांच्याकडून 300 खासदार आले कुठे? खोटा नॅरेटिव्ह तयार करणं. अहो, मला बोलायचं आहे, बोलू का मधात? मधु चव्हाणजी, आपण उत्तर घेऊया. आपण उत्तर घेऊया ना, आपण उत्तर घेऊया, 1 मिनिटात उत्तर घेऊया. कपिल डोकेजी बोला, ते म्हणतायत खोटा नरेटिव्ह सादर केला जातोय. अहो, पण तुम्ही चुकीचं उत्तर देताय. माझं पूर्ण ऐका, मग त्यांना ते बोलताना मी ऐकणार, ते बोलताना मी गप्प बसेन ना. मला 1 मिनिट बोला, बोलू बोला, द्या. चव्हाण साहेब, तुम्ही बोला, मला बोला, तोडू चव्हाण नका. साहेब, बोला. तुम्हाला विनंती आहे. चव्हाण साहेब, बोला, बोला. बोला बोला. त्यामुळे असा जो नॅरेटिव्ह पसरवला जातोय, जिथे पराभव झाला, जर आम्हाला मतांची चोरी करायची असते तर एक अतिशय बेजबाबदार विरोधी पक्ष नेता राहुल गांधींना पहिलं हरवलं असतं आम्ही. परंतु ज्या वेळेला अशा तऱ्हेचा संभ्रम निर्माण केला जातो, तर निवडणूक आयोगाने ठरवलं की ठीक आहे, आता तुम्हाला असं वाटतंच आहे ना, तर दूध का दूध, दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत. त्यामुळे नीट मतांची पडताळणी होऊ देत. खोटा असो, जसं खोटा नॅरेटिव्ह पसरला, घटना बदलणार आहे या देशातली घटना. कोणी मधु चव्हाणजी, वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. तुमचं म्हणणं पोहोचलं. तुम्ही जसं म्हणताय की दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, म्हणून मतदार याद्यांची पडताळणी होणार आहे. कपिल डोकेजी, तुम्हाला हे पटतं? मधु चव्हाणजी प्रचंड ज्येष्ठ आहेत, त्यांच्या वयाचा आदर ठेवून मी या ठिकाणी बोलतो. त्यांचा ज्येष्ठ असून सुद्धा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. मी 300 खासदार म्हटलं, त्याचं कारण त्यांनी 542 खासदार लोकसभेचे पकडले. मधु चव्हाणजी राज्यसभा आणि लोकसभा मिळून 300 पेक्षा अधिक खासदार हे इंडिया आघाडीकडे आहेत आणि त्यांनी मोर्चा काढला होता. मधु चव्हाणजी, तुमच्या मनात मी बोललेलो ऐकायची क्षमता ठेवा. तुमच्या वयाचा आदर ठेवून बोलतोय.
मधु चव्हाणजी, तुमच्या मधात मी बोललेलो नाही, वयाचा आदर करून बोलतोय, लक्षात घ्या. आणि दुसरी बोला अत्यंत बोला महत्त्वाची बोला गोष्ट, बोला तुम्हाला बोला जर मतदार अरे याद्यांमध्ये मित्रवर्य भर बोला, झाला मी असं ऐकतो. वाटत बोला असेल, बोला बोला मी ऐकतो. बोला बोला मला बोला बोला, बोला ऐका. तुम्ही बोला, मी ऐका ऐकतो. जरा. मित्र बोला. दोघांनी चव्हाणजी, ऐका वेळेचं जरा. बंधन आहे, एवढंच दोघांनी विनंती आहे. वेळेचं ऐका बंधन जरा, आहे. मला पूर्ण थोडक्यात करू द्या. आपली मतं मांडली तर ती प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतील. बोला. आता मधात कोणी बोलू नका, मला बोलू द्या. चव्हाणजी, 300 पेक्षा जास्त खासदार म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा मिळून इंडिया आघाडीचे 300 पेक्षा जास्त खासदार सभागृहामध्ये आहेत. त्यांनी मोर्चा काढला, हे कदाचित आपल्याला माहित नसेल. एकदा आपण त्या मोर्चाच्या दिवसच्या बातम्या सविस्तरपणे वाचल्या पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी ते गोष्ट, मला माहिती आहे, मला माहिती आहे ते. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाचं काम फार चांगल्या पद्धतीनं चाललंय. निवडणूक आयोग दूध का दूध पाणी करायला निघाला, अशा शब्दात आपण निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखी वकिली केली, त्याबद्दल तुमचे आभार. परंतु राहुल गांधीजींनी कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या मतदार यादीमध्ये असलेल्या घोळाची आकडेवारी स्पष्टपणे, कोण्या घरात किती घरांचा नंबर 00 आहे, किती लोकांना मयत दाखवलं, किती लोकांच्या बापाचं नाव ABCD आहे, किती लोकांना दुबार नावं आहेत, किती लोक एकाच घरात आहेत, किती लोक एका आडनावावर आहेत, ह्या सगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. तो जर खोटा असेल तर भाजपाच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यापासून दिल्लीतल्या नरेंद्र मोदींपर्यंत राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सला चॅलेंज करून दाखवावं, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या आकडेवाऱ्या खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावं. जर ते नसेल तर गुमान मान्य करावं की निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये भ्रष्टाचार आहे, याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, ते साफ करण्याची गरज आहे. आता निवडणूक आयोगानं ज्यांच्या खालचं बावलं होऊन, ज्यांच्या हाताखालचं बावलं होऊन ह्या सगळा प्रकार केला असेल, आता मोठा निवडणूक, राहुल गांधींनी मशीन रिडेबल डाटा मागितला, काय अडचण आहे निवडणूक आयोगाला द्यायला? मशीन रिडेबल डाटा म्हणजे एक बटन दाबलं की सगळा डाटा कपिल डोकेजी, वेळेची मर्यादा आहे. तुमचं म्हणणं पोहोचलं. कपिल डोकेजी, आपण मधु चव्हाण यांचं थोडक्यात उत्तर घेऊया आणि आपण थांबणार आहोत. मधु चव्हाणजी, आपलं उत्तर. मी दोनच वाक्यात माझ्या मित्र